ओपन टापू वर्सेस टेराफॉर्म, विच वन शुड यू लर्न. म्हणजे ओपन टापू वर्सेस टेराफॉर्म 2026मध्ये काय शिकणे फायद्याचे आहे ते याबद्दल आपण आजच्या क्लासमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमच्या क्लाउडवाला भाऊ आणि आज आपण करूया या दोन मोठ्या टूल्सची तुलना किंवा याबद्दल डिफरन्स पाहणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही डेव्हऑप्समध्ये करिअर करत असाल तर तुम्ही टेराफॉर्म हे नाव ऐकलं असणार. तर तुम्ही टेराफॉर्म हे नाव 100 वेळा ऐकलं असेल. पण सध्या जे मार्केटमध्ये एक नवीन चर्चा सुरू झाली आहे ते आहे ओपन टापूबद्दल. आता प्रश्न पडतो की इतकी वर्षे चालले टेराफॉर्म सोडून लोक ओपन टापूकडे का वळतात, आणि सर्वात महत्त्वाचं फ्रेशरनी नक्की काय शिकायला हवं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टीबद्दल सविस्तर उत्तर शोधणार आहोत. तर याबद्दल आता पाहूया. तर नक्की काय झालं की ज्यामुळे आपल्याला टेराफॉर्मवरून ओपन टापूकडे जात आहोत. तर चला पाहूया. आधी समजून घेऊया की हा वाद सुरू का बरं झाला. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टेराफॉर्म अँड ओपन टापू. तर बघा, आधी समजून घेऊया की हा वाद सुरू कसा झाला. टेराफॉर्म हे वर्षानुवर्षे ओपन सोर्स होतो, म्हणजे हे पूर्णपणे मोफत होतं. परंतु गेल्या काही वर्षापासून टेराफॉर्म जे बनवणाऱ्या ज्या हाशिका कंपनीने आहे त्याचे लायसन बदललं. आता ते पूर्णपणे फ्री राहिलेलं नाही आहे. या निर्णयामुळे कम्युनिटी नाराज झाली आणि त्यांनी मिळून टेराफॉर्मचे एक फ्री आणि कायमस्वरूपी ओपन सोर्स पर्याय तयार केला, ज्याचे नाव आहे ओपन टापू हा फ्री आहे आणि ओपन सोर्स आहे, आणि टेराफॉर्म आता पेड झालेला आहे. हे आता लिनक्स फाउंडेशनच्या नियंत्रणात आहे, ज्यामुळे ते कोणत्या एका कंपनीची खाजगी मालमत्ता नाही आहे. ज्या पद्धतीने आपण लिनक्स रेड हॅट वगैरे आपण जे आहे ते फ्री यूज करतो आणि विंडोजचं लायसन वगैरे पेड करावं लागतं, त्या पद्धतीने आता ओपन टापून फ्रीमध्ये यूज करतो आणि लिनक्स याला मॅनेज करत आहे. तर यामध्ये जो मेन फरक आहे बघा, या डायग्राममध्ये पण आपल्याला शो होत आहे की ओपन टापू फ्री आहे आणि टेराफॉर्म पेड ज्या नॉट ठीक आहे BSL झालेला आहे, बिझनेस लायसन झालेला आहे. यामध्ये बघा फरक, लायसन MPL BSL ठीक आहे. यांचे जे लॉंग फॉर्म आहे ते आपल्याला गुगलवर सर्च केलं तरी मिळून जाणार. लायसन टाईप जो आहे ओपन टापू तो ओपन सोर्स आहे आणि टेराफॉर्मचा सोर्स अवेलेबल रिस्ट्रिक्टेड प्रोडक्शन यूज आहे, म्हणजे काही पेड आहेत. लँग्वेजेस SCL म्हणजे हॅशिका कॉन्फिगरेशन लँग्वेज दोन्हीमध्ये यूज होत आहे. स्टेट मॅनेजमेंटमध्ये दोन्ही येस आहे आणि स्टेट इन्क्रिप्शनमध्ये ओपन टापू जास्त सिक्युअर आहे टेराफॉर्मपेक्षा. अर्ली व्हेरिएबल इव्हॅल्युएशनमध्ये ओपन टापू योग्य आहे आणि याच्यामध्ये टेराफॉर्ममध्ये नाही आहे. प्रोव्हायडर सपोर्टमध्ये दोन्ही प्रोव्हायडर्स सपोर्टेड आहे, याला दोन्हीमध्ये प्रोव्हायडर सपोर्टेड आहे. मॉड्युलर डिझाईनमध्ये दोन्ही आहे. कम्युनिटी ड्रायव्हन डेव्हलपमेंटमध्ये ओपन टापूमध्ये येस आहे. देअर इज अन इश्यू रँकिंग सिस्टीम दॅट यू कॅन इन्फ्लुएन्स, याच्यामध्ये नाही आहे टेराफॉर्ममध्ये. टेस्टिंगमध्ये येस, नेटिव्ह आहे इंटिग्रेट विथ द थर्ड पार्टी टेस्टिंग टूल अवेलेबल, त्याच्यामध्ये थर्ड पार्टी टूल आपण यूज करू शकतो. येस, नेटिव्ह इंटिग्रेट विथ द थर्ड पार्टी टेस्टिंग टूल अवेलेबल, म्हणजे थर्ड पार्टी आपण टूल यामध्ये यूज करू शकतो, याला सपोर्ट करतो. थर्ड पार्टी टूल इंटिग्रेशन दोन्हीमध्ये येस आहे. पॉलिसी ॲज कोड दोन्हीमध्ये येस आहे आणि सिक्रेट मॅनेजमेंटमध्ये नो आहे. बघा, थर्ड पार्टी टूल कॅन बी यूज फॉर दिस. सिक्रेट मॅनेजमेंटमध्ये नो, थर्ड पार्टी टूल कॅन बी यूज फॉर दिस दोन्हीमध्ये नो लिहिलेलं आहे. ठीक आहे. या पद्धतीने आपण कंपॅरिझन याचं पाहिलेलं आहे. आता यामध्ये जो मुख्य फरक आहे तो पाहूया. त्याचा जो मुख्य फरक आहे तो आहे लायसन्स. टेराफॉर्म आता बिझनेस सोर्स लायसन म्हणजे BSLच्या फुल फॉर्म आहे वर आहे, तर ओपन टापू पूर्णपणे ओपन सोर्स आहे. ॲपचे 2.0 हे बघा, याच्यामध्ये लायसन पण दिले हे बघा. ठीक आहे. खर्च मोठ्या कंपन्यांसाठी टेराफॉर्म महाग पडू शकतो, पण ओपन टापू कायमस्वरूपी मोफत. फीचर्स बघणार तर टेराफॉर्ममध्ये जुने आणि स्टेट फीचर्स आहेत, परंतु ओपन टापूमध्ये कम्युनिटीमुळे नवनवीन फीचर्स खूप वेगाने यामध्ये येत आहेत. सुसंगता म्हणजे कम्पॅटेबिलिटी. सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही टेराफॉर्मचे जे कोड बदल न करता ओपन टापूमध्ये आपण वापरू शकतो. तेच टेराफॉर्मचे कोड ओपन टापूमध्ये यूज करू शकता, यामध्ये सपोर्टेड आहे. तर फ्रेशर्सनी काय शिकावं आता हा मुख्य प्रश्न यामध्ये पडलेला आहे. तर बघा,
जे यामध्ये फ्रेशर्स आहेत. आता यांनी काय शिकावं? आता हा मुख्य प्रश्न पडतो. तर बघा, सध्या मार्केटमध्ये 90% जास्त कंपन्या अजूनही टेराफॉर्म यूज करत आहेत. त्यामुळे जर तुम्ही जॉब शोधत असाल तर आधी टेराफॉर्म शिकणं खूप गरजेचं आहे. पण घाबरू नका, तुम्ही एकदा टेराफॉर्म शिकलात की तुम्हाला ओपन टाबू आपोआप येतं, कारण की सेमच आहे. फक्त ओपन टाबू ओपन सोर्स आहे आणि टेराफॉर्म सारखंच आपण यूज करू शकतो, याला सेम आहे. जसं की आपल्याला जसं ॲक्टिवा गाडी आपल्याला चालवता येते त्याचप्रमाणे आपल्याला कोणती पण, जसं स्कूटी चालवता येते त्या पद्धतीने आपल्याला कोणतीच पण स्कूटी मिळाली तरी आपण चालवू शकतो. त्याचप्रमाणे जसं टेराफॉर्म आपण यूज करतो त्याचप्रमाणे ओपन टाबू पण आपण यामध्ये यूज करू शकतो. सेम आहे, काही फरक नाही तेवढा. आणि टेराफॉर्ममधून ओपन टाबूमध्ये मायग्रेट पण करू शकतो, इझी आहे. हे बघा, यामध्ये डायग्राम दिलेला, मायग्रेटिंग टू ओपन टाबू, युअर न्यू वे ऑफ ऑटोमॅटिक IAC इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड. तर जर तुम्ही आधीच टेराफॉर्ममध्ये एक्सपर्ट असाल तर तुम्ही ओपन टाबूवर नजर ठेवा, कारण भविष्यात अनेक कंपन्या पैसे वाचवण्यासाठी ओपन टाबूकडे शिफ्ट होणार, कारण की ओपन टाबू फ्री व्हर्जन आहे, म्हणजे फ्री आहे आणि ओपन सोर्स आहे, कारण की लिनक्स फाउंडेशन याला मॅनेज करत आहे. अ कम्युनिटी फर्स्ट ओपन सोर्स ड्रॉप इन रिप्लेसमेंट फॉर टेराफॉर्म. ठीक आहे, ट्रेडमार्क पण आहे. तर या पद्धतीने ओपन टाबूला जास्त यूज करणाऱ्या समोरच्या येणार याच्यामध्ये, आणि ओपन टाबूमुळे जॉब पण मार्केटमध्ये खूप येणार आहे. तर आता याचे निष्कर्ष बघा, हाच आहे की टूल्स बदलतील पण इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड हे कॉन्सेप्ट कधीच बदलणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा, आणि तुम्ही सध्या काय शिकता टेराफॉर्म किंवा ओपन टाबू याबद्दल पण कळवायला विसरू नका. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि तुमच्या IT मित्रासोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, असेच व्हिडिओला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपल्याला समजलं असणार की ओपन टाबू का बरं आता एवढं पॉप्युलर होत आहे. तर फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.